गुड मॉर्निंग. आपण BA भाग 2 समाजशास्त्र सेमेस्टर 3 पेपर क्रमांक 3 मधील 4थं प्रकरण सुरू करतोय. पेपर क्रमांक 3 चं नाव आहे भारतातील सामाजिक समस्या व भारतातील सामाजिक मुद्दे, इंडियन सोशल इश्यूज. या अभ्यासक्रमातील 4थं प्रकरण आपण सुरू करतोय. आपल्या प्रकरणाचं नाव आहे सामाजिक वैधानिक समस्या. इंग्रजी त्याला सोशल लिगल इश्यूज असं म्हटलं जातं. या प्रकरणात आपण सामाजिक आणि वैधानिक म्हणजे सोशो लिगल, समाजात आढळणारे जे कायदेशीर मुद्दे आहेत, लिगल मुद्दे, वैधानिक मुद्दे. वैधानिक या शब्दाला कायदेशीर देखील म्हटलं जातं. या 2 मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. सामाजिक पातळीवर ज्या वैधानिक समस्या आढळतात त्या समस्यांना आपण सामाजिक वैधानिक समस्या, सामाजिक कायदेशीर समस्या, सामाजिक किंवा सोशो लिगल इश्यूज म्हणू शकतो. यातल्या अनेक समस्यापैकी या प्रकरणात आपण 2 प्रामुख्याने समस्या किंवा 2 वैधानिक समस्या किंवा वैधानिक समस्येशी संबंधित जे घटक आहेत त्या 2 समस्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यातला एक समस्या आहे मानवी हक्क, दुसरे सायबर गुन्हेगारी. म्हणजे आपण मानवी हक्क आणि सायबर गुन्हेगारी या 2 सामाजिक वैधानिक समस्यांचा अभ्यास करणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण मानवी हक्क या सामाजिक वैधानिक समस्येचा अभ्यास करणार आहोत. याला मानवी हक्काला ह्युमन राईट्स म्हटलं जातं. या मानवी हक्काच्या या संकल्पनेचा किंवा समस्येचा अभ्यास करत असताना आपण मानवी हक्काचा इतिहास आणि मानवी हक्क प्रदान करण्यासाठी किंवा सर्वसामान्य लोकांना त्यांचं जीवन मूलभूत अर्थाने समान अर्थाने जगण्यासाठी जे भारतीय राज्यघटनेने जे हक्क दिले, ज्याला आपण मूलभूत हक्क म्हणतो, ज्याला मानवी हक्काशी संबंधित हक्क म्हणू शकतो, त्या भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांचा आपण मानवी हक्क या मुद्द्याच्या अंतर्गत अभ्यास करणार आहोत. त्यामुळे आपण मानवी हक्क म्हणजे काय, त्याची संकल्पना किंवा त्याचा इतिहास आपण या लेक्चरमध्ये समजावून घेणार आहोत. मानवी हक्क आणि संकल्पना किंवा मानवी हक्काच्या एकूण प्रक्रियेचा किंवा मानवी हक्काच्या स्वरूपाचा जर विचार केला, सर्वसामान्यपणे आपण मानवी जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीला मनुष्य या नात्याने, प्रत्येक व्यक्तीला या मनुष्य किंवा मानव या नात्याने जन्मापासूनच नैसर्गिकरित्या स्वाभाविकपणे किंवा सामान्यपणे प्राप्त होणारे जीवन जगण्याचे हक्क, त्याला मानवी हक्क म्हणू शकतो. मनुष्य निसर्गातच आपण समाज जीवनाचा भाग म्हणून जन्म घेतो. मग आपण ज्या देशात, ज्या राज्यात, ज्या प्रदेशात, ज्या कुटुंबात जन्म घेतो, त्या कुटुंबात जन्माला आल्यानंतर मनुष्य म्हणून जीवन जगण्याचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक असे सर्व प्रकारचे अधिकार आपल्याला जन्मताच प्राप्त होतात. या अधिकारांना, या हक्कांना मानवी हक्क म्हटलं जातं. सर्वसामान्यपणे मानवी हक्क मनुष्याच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. कारण मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. समाजात राहून जीवन जगत असताना समाजाच्या नियमानुसार तो जीवन जगतो, परंतु ते नियम मनुष्याचं नैसर्गिक जीवन डावलू शकत नाही. ते नियम मनुष्याच्या नैसर्गिक जीवनाला बाधा आणू शकत नाही. ते जे प्रत्येक राष्ट्राचे किंवा राज्याचे नियम असतात, ते नियम खऱ्या अर्थाने मनुष्याला सर्व प्रकारचे जीवन जगण्याचे अधिकार देणारे नियम असतात. त्यामुळे या नियमानुसार व्यक्तीला जो जगण्याचा, समाजात आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा हक्क मिळतो, त्या हक्काला आपण मानवी हक्क म्हणू शकतो. सर्वसामान्यपणे असं म्हटलं जातं की मानवी हक्काची निर्मिती समाजात होत असते. समाजाच्या बदलाबरोबरच त्या मानवी हक्काचे स्वरूप देखील बदलत असतं. हक्क समाजात निर्माण होत असले तरी देखील तो देश कायद्याने ते हक्क मान्य करतो. त्या देशानं ते हक्क, मनुष्याला मिळालेले हक्क हे कायद्यानं मान्य केले तरच त्याला आपण
त्या मनुष्याला मिळणारी मानवी हक्क म्हणून त्याच्यावर आपण बघू शकतो. हक्क देश निर्माण करत नाही, निसर्गातच मनुष्याला समाजात जीवन जगण्याचे जे अधिकार मिळाले त्या अधिकाराला मान्यता देण्याचं काम फक्त आपला देश करू शकतो. म्हणजेच सर्वसामान्यपणे जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला मनुष्य म्हणून जीवन जगण्याचे सर्व अधिकार, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक सर्वच अधिकार त्या व्यक्तीला जन्मताच प्राप्त होतात. आणि हे अधिकार कायदेशीरदृष्ट्या देश देऊ शकतो, त्याला आपण मानवी हक्क म्हणू शकतो. हे हक्क आपल्याला जन्मापासून प्राप्त होतात, त्याला आपण आपले मानवी हक्क म्हणू शकतो. आणि मानवी हक्क प्राप्त झाल्यानंतर आपण समाजात राहून सामाजिक नियमानुसारच ते हक्क प्राप्त करू शकतो किंवा त्या हक्कानुसार आपण जीवन जगू शकतो. कारण सर्वसामान्यपणे जन्माला आल्यानंतर मला निसर्गाच्या नियमानुसार समाजात जीवन जगण्याचे हक्क मिळतात, त्याला आपण मानवी हक्क म्हणू शकतो. पण हक्क मिळत असताना त्या समाजाच्या नियमांना अनुसरूनच आपण आपलं जीवन जगावं लागतं. म्हणजेच प्रत्येकाला आपल्या नियमांचं पालन करावं लागतं. कारण व्यक्तीच्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, समाजाच्या सातत्यासाठी आणि समाजाच्या अस्तित्वासाठी समाज आणि राज्य यांनी प्राप्त करून दिलेली जगण्याची संधी आणि जगण्यासाठी दिलेल्या सवलती याला सर्वसामान्यपणे मानवी हक्क म्हटलं जातं. थोडक्यात मानवी हक्काची संकल्पना किंवा मानवी हक्काचं स्वरूप स्पष्ट करत असताना मानवी हक्क जन्मताच मनुष्याला मिळतात, परंतु त्या व्यक्ती किंवा ती व्यक्ती ज्या समाजाचा सदस्य असते त्या समाजाच्या नियमनांची त्याला मान्यता असावी लागते. समाजाच्या नियमनांची मान्यता ज्यावेळी त्या व्यक्तीच्या त्या हक्काला मिळते त्यावेळी त्या व्यक्तीला व्यक्तिगत जीवनात, कौटुंबिक जीवनात, सामाजिक जीवनात सर्व प्रकारची सवलती, अधिकार, कर्तव्य आणि काही जबाबदाऱ्या या मानवी हक्काबरोबर प्राप्त होतात. त्यामुळे मानवी हक्क म्हणजे सर्वसामान्यपणे जगण्याचे अधिकार आपण म्हणू शकतो. सर्वसामान्यपणे मानवी हक्काची संकल्पना अगदी प्राचीन कालखंडापासूनच विचारात घेतली जाते, परंतु आपण त्याचा जर आधुनिक समयाचा विचार म्हणून जर मानवी हक्काचा विचार केला तर दुसऱ्या महायुद्धानंतर खऱ्या अर्थाने मानवी हक्काचा विचार केला गेला. कारण मानवी हक्क व्यक्तीला जन्मताच प्राप्त होतात, परंतु पहिलं महायुद्ध त्याच्यापूर्वीचं एकूण जागतिक समाज जीवनाचा विचार केला तर त्यावेळेला संपूर्ण जगाला एकत्रित ठेवणारी कुठलीही संघटना नव्हती. त्यामुळे पहिलं महायुद्ध झालं. पहिल्या महायुद्धाच्या शेवटी दुसऱ्या महायुद्धाची बीजं रोवली गेली. जर्मनीनं नंतर दुसऱ्या महायुद्धाची तयारी केली. नंतर दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी 1945मध्ये अमेरिकेनं जपानच्या नागासाकी आणि हिरोशिमा या 2 शहरावर अणुबॉम्ब टाकले, हायड्रोजन बॉम्ब टाकले. त्यामुळे प्रचंड वित्तहानी, प्रचंड जीवितहानी झाली. 1945 साली टाकलेल्या त्या हायड्रोजन किंवा अणुबॉम्बचे परिणाम आजही जपानमध्ये त्या 2 शहर किंवा त्या प्रदेशात बघायला मिळतात. आजही जन्माला येणारं बालक अपंगत्व घेऊन जन्माला येते, एवढे त्याचे अत्यंत विध्वंसक परिणाम दिसले. त्यावेळेला मानवी हक्काची चर्चा सुरू झाली. कारण सर्वसामान्यपणे एखादा देश हा राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शस्त्र सामग्रीच्या दृष्टिकोनातून श्रीमंत असतो, त्याच्याकडे सर्व प्रकारची व्यवस्था असते. आणि एखादा देश सर्व बाबतीत आर्थिक पातळीवर असेल, शस्त्रसामग्री असेल, इतर साधन सामुग्री असेल, याच्या बाबतीत तो गरीब असू शकतो. त्यामुळे श्रीमंत देश किंवा ज्याच्याकडे राजकीय सत्ता आहेत, आर्थिक सत्ता आहेत, ज्या देशाकडे शस्त्रसामग्री, अशा देशानं साम्राज्यवादाचं धोरण समोर ठेवून गरीब राष्ट्रांच्यावर अन्याय करू नये म्हणून अनेक राष्ट्रांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना केली. संयुक्त राष्ट्र संघटनेने 1948मध्ये मानवी हक्कांचा सार्वभौमिक जाहीरनामा प्रसिद्ध करून जगातील प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक मनुष्याचा मानवी हक्काचं संरक्षण करणं, जतन करणं आणि संवर्धन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे खऱ्या अर्थाने आधुनिक काळात 1948 नंतर किंवा 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेने मानवी हक्काचा जाहीरनामा किंवा मानवी हक्काची सनद जाहीर केली. या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यानुसार
जगातील प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला जन्मताच त्याला सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक अधिकार प्रदान केले गेले. जगातील प्रत्येक व्यक्तीचं, समाजातल्या प्रत्येक घटकाचे हक्क, ज्याला आपण मानवी हक्क म्हणू शकतो, त्या मानवी हक्काचं संरक्षण करणं, त्याचं जतन करणं व त्याचं संवर्धन करण्यासाठी या हक्काच्या माध्यमातून मानवी हक्कांचं जी सनद 1948ला जाहीर केली गेली, त्याच्या माध्यमातून सुरुवात केली गेली. या सनदेनुसार मानवाला जन्मताच सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा नैसर्गिक हक्क प्राप्त झाला. मी एखाद्या देशात जन्माला आलो म्हणून मला अधिकार नाहीत आणि एखादी व्यक्ती दुसऱ्या देशात जन्माला आली म्हणून तिला अधिकार आहेत असं कुठंही ठरलं नाही. प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे जगातल्या प्रत्येक राष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला जन्मताच सन्मानपूर्वक जीवन जगण्याचे नैसर्गिक हक्क या मानवी हक्काच्या सनदेच्या माध्यमातून दिले गेले. मानवी हक्कामुळं त्या व्यक्तीचं विविध प्रकारच्या अन्यायापासून रक्षण केलं जातं. एखाद्या व्यक्तीवर अन्याय केला जात असेल तर त्या राज्याच्या, देशाच्या किंवा एकूण जागतिक पातळीवरच्या मानवी हक्कासाठी आपण प्रयत्न करू शकतो. मानवी हक्कासाठी या विविध संघटनेकडे आपण न्याय मागू शकतो. त्यामुळे मानवी हक्क जन्मताच व्यक्तीला प्राप्त होतात. ते जन्मताच प्राप्त झालेले हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी, त्याचं जतन करण्यासाठी, त्याचं संवर्धन करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने 1948 साली मानवी हक्कांची सनद व ज्याला मानवी हक्कांचा सार्वभौमिक जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्या जाहीरनाम्यानुसार प्रत्येकाचे मानवी हक्क संरक्षित केले गेले. कारण हे हक्क नैसर्गिक आहेत. मनुष्य प्राणी म्हणून मी जन्म घेतला तर त्या समाजाचा एक प्रमुख घटक ह्या न्यायाने मला जीवन जगण्याचे प्रमुख अधिकार मिळतात, प्रमुख हक्क मिळतात. आणि ते हक्क मला तो देश किंवा ती राज्य, त्या राज्याची घटना, त्या देशाची घटना, देशाचा कायदा मला देऊ शकतो. याला सर्वसामान्यपणे आपण मानवी हक्क म्हणू शकतो. मग मानवी हक्क जन्मताच प्रत्येक व्यक्तीला मिळतात. त्याचं सर्वसामान्यपणे त्याचं स्वरूप काय असतं तर परंपरागत आपल्या जन्माने ते अधिकार आपल्याला प्राप्त होतात. ते अधिकार आपल्याकडून कोणी हिरावून घेत नाहीत. मनुष्य म्हणून मिळालेले ते हक्क आहेत म्हणून ते जन्मताच प्राप्त होतात. ते कोणी आपल्याला हिरावून घेऊ शकत नाही. हे हक्क केवळ माझ्या गावापुरते, माझ्या जिल्ह्यापुरते, देशापुरते मर्यादित असत नाही, तर संपूर्ण वैश्विक पातळीवर ते हक्क मला मिळतात. मनुष्य म्हणून जगातील प्रत्येक राष्ट्रापर्यंत मी पोचू शकतो. मनुष्य म्हणून प्रत्येक राष्ट्रात मी राहू शकतो. म्हणजेच जगातल्या सर्व राष्ट्रातील सर्व व्यक्तींना हे अधिकार प्राप्त होतात. ह्या अधिकारानुसार ती व्यक्ती कोणत्याही देशातील असेल, कोणत्याही धर्मातील असेल, कोणत्याही जातीतील असेल, कोणत्याही लिंगाचे असेल, कोणत्याही वयाचे असेल, कोणतीही भाषा बोलणारी असेल, ती गरीब असेल, श्रीमंत असेल, प्रत्येकाला हे अधिकार समान मिळतात. गरिबांना अधिकार नाहीत आणि श्रीमंतांना अधिकार आहेत असं कधी होत नाही. त्यामुळे गरीब, श्रीमंत असेल, विविध धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीला, विविध जात, विविध प्रदेश, विविध सांस्कृतिक परंपरा, विविध देशातील प्रत्येक व्यक्तीला हे अधिकार जन्मताच प्राप्त होतात. हे हक्क सर्वसामान्यपणे परस्पर संबंधित असतात, परस्परावलंबी असतात. कारण कोणताही मानवी हक्क हा इतर कुठल्या हक्कापेक्षा श्रेष्ठ असतो आणि श्रेष्ठ नसतो असं कधी नाही. कारण मनुष्याला जसा जन्म घेतल्यानंतर त्या समाजात मनुष्य म्हणून जीवन जगण्याचा अधिकार मानवी हक्कामुळे मिळतो. त्याच पद्धतीने त्याचं जीवन संरक्षित करण्याचा हक्क मिळतो, त्याला अन्न मिळवण्याचा हक्क मिळतो, मालमत्ता मिळवण्याचा हक्क मिळतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळतं, त्याला भाषणात स्वातंत्र्य मिळतं. म्हणजेच मनुष्य प्राण्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी, अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे अधिकार असतील, मालमत्ता धारण करण्याचे अधिकार असतील, त्याचे विचार मांडण्याचे अधिकार असेल, भाषण करण्याचे अधिकार असतील, हे मानवी हक्काच्या माध्यमातून प्रदान केले जातात. मानवी हक्काची संकल्पना किंवा इतिहासाचा आपण अभ्यास करतोय. संकल्पनाचा विचार करत असताना समाजातील प्रत्येकाला जन्मताच जे अधिकार प्राप्त होतात त्याला मानवी हक्क मिळतात. हे जन्मताच प्राप्त होणारे अधिकार त्या देशाची घटना, राज्याची घटना त्या अधिकाराला कायदेशीर मान्यता देते. आणि कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर प्रत्येक जात, प्रत्येक धर्म, प्रत्येक वंश, प्रत्येक भाषा, प्रत्येक प्रदेश, प्रत्येक देशातील व्यक्तीला समान मानवी हक्क मिळतात. हे मानवी हक्क मिळवण्याचा अधिकार त्या व्यक्तीला जन्मताच नैसर्गिकरित्या प्राप्त होतो. म्हणून त्या मानवी हक्काची सनद 1948 संयुक्त राष्ट्र संघटनेने
जाहीर केली. त्या सनदेनुसार जगातील प्रत्येक व्यक्तीचं मानवी हक्काचं रक्षण, संरक्षण, जतन आणि संवर्धन करण्यास सुरुवात केली गेली. यातच आपण मानवी हक्कांचा विकास किंवा इतिहास देखील आपण अभ्यासणार आहोत. मानवी हक्काचा प्राचीन कालखंडापासून कसा विकास होत गेला. मानवी हक्काची संकल्पना आधुनिक कालखंडात संयुक्त राष्ट्र संघटनेने 1948 पासून स्वीकारली. त्याच्यापूर्वी देखील मनुष्य जीवन होतं, त्याच्यापूर्वी देखील व्यक्तीला हक्क होते किंवा त्याच्यापूर्वी देखील काही वेळेला हक्क डावले जात होते. तरी देखील त्या हक्काचं रक्षण करणं, जतन करणं, संवर्धन करणं, प्रत्येक मनुष्याला हक्क मिळवून देण्यासाठी ज्या चळवळी झाल्या, जे प्रयत्न झाले, त्याला मानवी हक्काच्या इतिहासातल्या चळवळी किंवा मानवी हक्काच्या इतिहासातल्या काही घडामोडी म्हणून त्याच्याकडे आपण बघू शकतो. या ठिकाणी मानवी हक्काचा विकास किंवा इतिहास या अर्थाने मानवी हक्काचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. तर त्यातला पहिला मुद्दा आहे प्राचीन कालखंड. मानवी हक्काचं जतन करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी आधुनिक काळात प्रयत्न केले गेले असले किंवा मानवी हक्काचं संरक्षण करणं, जतन करणं, संवर्धन करणं, प्रत्येक व्यक्तीला मानवी हक्क मिळवून देणं, त्यासाठी संघटना बांधणं, त्यासाठी प्रत्येक देशाच्या राज्यघटनेत तरतूद करणं, या सर्व गोष्टी जर आधुनिक असल्या तरी देखील प्राचीन काळापासून जगातल्या विविध राष्ट्रात, विविध प्रदेशात लोकांना त्यांचे जन्मताच प्राप्त होणारे हक्क मिळावेत यासाठी प्रयत्न केले गेलेले आहेत. त्यातल्या प्राचीन कालखंडातल्या काही राजवटींचा विचार केला तर पर्शियन राजवट, मग इराणमध्ये ज्या पर्शियन राजवट होऊन गेल्या त्या राजवटीत किंवा इसवी सन पूर्व म्हणजे ख्रिश्चन धर्माच्या पूर्वी, ज्याला आपण पर्शियन परंपरा, ख्रिस्तपूर्व 6व्या शतकापासून ज्याला ख्रिस्तपूर्व कालखंड म्हटलं जातं, या कालखंडात देखील इराणमधल्या पर्शियन राजवटीत लोकांना जीवन जगण्याचे अधिकार दिले गेले. त्यानंतर ग्रीक परंपरा असेल, रोमन परंपरा असेल, या दोन्ही परंपरेने देखील प्राचीन कालखंडात लोकांना भाषण करण्याचे स्वातंत्र्य, कायद्यासमोर सर्वांना समान असण्याचे अधिकार दिले गेलेले होते. सर्वांचा समान सन्मान करणं, सर्वांना समान आदर देणं, सर्वांना मालमत्ता मिळवण्याचा अधिकार ग्रीक कालखंडात दिला गेलेला आहे, रोमन कालखंडात दिला गेलेला आहे. त्यामुळे ग्रीक परंपरा आणि रोमन परंपरेने देखील मानवी हक्कासाठी प्रयत्न केलेले दिसून येतात. भारतात सम्राट अशोकांची राजवट किंवा गौतम बुद्धांचा कालखंड विचारात घेतला किंवा भगवान महावीरांचा कालखंड विचारात घेतला किंवा सम्राट अशोकांची राजवट विचारात घेतली तर सर्वसामान्य लोकांच्या हक्कासाठी ज्या निर्माण झालेल्या प्राचीन कालखंडातल्या ज्या चळवळ आहेत, त्यात गौतम बुद्धांची चळवळ, भगवान महावीरांची चळवळ, त्या चळवळींचा आपण विचार करू शकतो. त्या चळवळीने काय केलं तर समाजात धर्माच्या नावाने लोकांचे डावले जाणारे हक्क या चळवळींच्या माध्यमातून नंतर मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणजेच प्राचीन कालखंडातल्या विविध राजवटीने मानवी हक्क लोकांना देण्याचा किंवा लोकांना मानवी हक्क प्रदान करण्याचा प्रयत्न केला. त्यातल्या प्राचीन कालखंडातल्या ग्रीक परंपरा असेल, रोमन परंपरा असेल, पर्शियन राजवट असेल, सम्राट अशोकांची राजवट असेल, गौतम बुद्धांच्या चळवळ असेल किंवा भगवान महावीरांची चळवळ असेल, या चळवळीच्या माध्यमातून लोकांना त्यांचे हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले दिसून येतात. दुसरा कालखंड आहे मध्ययुगीन कालखंड. मध्ययुगीन कालखंडात जगातल्या अनेक राष्ट्रात मध्ययुगीन कालखंड सर्वसामान्यपणे अंधार युगाचा कालखंड म्हटलं जातं, धर्माचा प्रभाव असणारा कालखंड म्हणून म्हटलं जातं. तरी देखील धर्माच्या प्रभावाच्या कालखंडात प्रामुख्याने युरोपियन राष्ट्रात तत्कालीन काही विचारवंतांनी, समाजातल्या काही सुधारकांनी किंवा काही तत्त्वज्ञांनी तत्कालीन राजेशाही व्यवस्थेविरोधात, तत्कालीन धार्मिक व्यवस्थेविरोधात आंदोलन करून आपले हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला. मनुष्य म्हणून जीवन जगण्याचे जे सर्वसामान्य अधिकार आहेत ते मिळवण्यासाठी अनेक विचारवंतांनी प्रयत्न केले आहेत. त्यात ॲबेलॉर्ड, सेंट थॉमस आइक्विनोस, ग्रॅशियस, लॉक, रुसो, सॉक्रेटिस, ॲरिस्टॉटल अशा अनेक विचारवंतांचा उल्लेख या ठिकाणी आपण करू शकतो, ज्यांनी मध्ययुगीन कालखंडात धर्मांध समाजव्यवस्था, रायशाही समाजव्यवस्था, हुकुमशाही समाजव्यवस्थेच्या विरोधात विचार व्यक्त केले, आंदोलन केली, ज्याच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण युरोपियन समाजात, प्रामुख्याने संपूर्ण युरोपियन समाजात मानवी हक्कासाठी चळवळ उभा केली. त्यातून समाजात परिवर्तनाला चालना मिळाली किंवा परिवर्तनाचे विचार देखील निर्माण झाले आणि त्यातून खऱ्या अर्थाने
मनुष्याला मुक्त, समान आणि स्वतंत्र जीवन प्रदान करण्याची प्रक्रिया मध्ययुगीन कालखंडाच्या शेवटी सुरू झाली. म्हणजे मध्ययुगीन कालखंडात देखील अनेक विचारवंतांनी मानवी हक्काचं संरक्षण, जतन किंवा मानवी हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले दिसून येतात. तिसरा मुद्दा आहे आधुनिक कालखंड. जनरली सर्वसामान्यपणे विचार केला तर आंतरराष्ट्रीय कायदा संस्थेने आधुनिक काळात लोकांना समान हक्क मिळावे, लोकांचं स्वातंत्र्य अबाधित राहावं, त्यांना समान अधिकार मिळावेत, त्यांच्या जाती, धर्म किंवा वंश, आर्थिक पातळीवर जो भेद केला जातो त्याला विरोध करण्यासाठी प्रयत्न केले गेले. सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे संयुक्त राष्ट्र संघटनेने 10 डिसेंबर 1948ला मानवी हक्काचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि जागतिक पातळीवरील सर्वच राष्ट्रांनी, सर्वच राज्यांनी, सर्वच देशांनी मानवी हक्काची संकल्पना स्वीकारली. आणि संकल्पना काय सांगते तर कुठल्याही पातळीवर एक मनुष्य म्हणून प्रत्येकाला जीवन जगण्याचा समान अधिकार दिला. ते सामाजिक अधिकार असतील, आर्थिक अधिकार असतील, राजकीय अधिकार असतील, सांस्कृतिक अधिकार असतील, धार्मिक अधिकार असतील, प्रादेशिक अधिकार असतील. हे अधिकार प्रत्येकाला समान पद्धतीने प्रदान केले गेले. हे अधिकार देत असताना कोणाच तरी धर्म वेगळा आहे, जात वेगळी आहे, त्याचं लिंग वेगळं आहे, यामुळे या धर्म, जात, प्रदेश, वंश, भाषा, लिंग यावरून या केला जाणाऱ्या भेदास विरोध केला गेला. सर्वांना जीवन जगण्याचे सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक स्वातंत्र्य दिलं गेलं. मालमत्ता मिळवण्याचे अधिकार दिले गेले किंवा समाजात सन्मानानं राहण्याचे अधिकार दिले गेले. हे मानवी हक्कामुळे प्राप्त झाले. हे प्राचीन कालखंडापासून मानवी हक्काची चळवळ कार्यकर्ते प्राचीन कालखंडातल्या अनेक व्यवस्थेने मानवी हक्कासाठी प्रयत्न केलेत. आधुनिक कालखंडात देखील अनेक विचारवंतांनी मानवी हक्कासाठी प्रयत्न केले. मनुष्याला जन्मताच हे अधिकार प्राप्त होतात, पण ते अधिकार त्या राज्यानं किंवा त्या देशाच्या कायद्यानं दिलं पाहिजेत. हे कधी दिले गेले तर संयुक्त राष्ट्र संघटनेने 1948मध्ये मानवी हक्काचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर खऱ्या अर्थाने जगातल्या प्रत्येक देशानं मानवी हक्काची सनद स्वीकारली. देशातल्या प्रत्येक नागरिकाला मानवी हक्क देण्याचा प्रयत्न केला. आपण भारतीय समाजव्यवस्थेचा विचार केला तर भारताला 1947ला स्वातंत्र्य मिळालं. 26 जानेवारी 1950पासून आपण प्रजासत्ताक राष्ट्र निर्मितीला सुरुवात केली, प्रजासत्ताक राष्ट्राला सुरुवात केली. तेव्हा मानवी हक्काची सनद 1948 आली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने भारताच्या एकूण प्रजासत्ताकाच्या निर्मितीला सुरुवात झाली. त्यामुळे भारताच्या राज्यघटनेत कलम 15पासून एकूण कलम 14पासून जवळजवळ 32पर्यंत, कलम 12 ते 35पर्यंत राज्यघटनेच्या तिसऱ्या भागात कलम 12 ते 35पर्यंत मानवी हक्काच्या तरतूद केलेल्या आहेत. त्या तरतुदीला भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क म्हटलं जातं. तेव्हा भारतात सर्वांना समान अधिकार, गरीब श्रीमंत, विविध धर्म, विविध जाती असा कुठलाही भेदभाव केला जात नाही. हे खऱ्या अर्थाने मानवी हक्काचं यश म्हणू शकतो भारतीय संदर्भात. त्यामुळे या टॉपिकमध्ये आपण मानवी हक्क संकल्पना किंवा मानवी हक्क इतिहास याचा विचार केला. मानवी हक्काची संकल्पना किंवा इतिहासाचा अभ्यास करत असताना समाजातील प्रत्येकाला जन्मताच प्राप्त होणाऱ्या अधिकाराला मानवी हक्क म्हणू शकतो. हे मानवी हक्क त्या देशाच्या राज्यघटनेने त्यांना दिले पाहिजेत. त्यासाठी 1948पासून जगात सुरुवात झाली. भारतीय समाजव्यवस्थेचा विचार केला तर भारतात कलम 12 ते 35 भारतीय राज्यघटनेचा तिसरा भाग आहे. त्या तिसऱ्या भागातील कलम 12 ते 35 यामध्ये भारतातल्या सर्व नागरिकांना समानता देणारे अधिकार दिलेले आहेत. याला भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क म्हणू शकतो, ज्याच्या माध्यमातून मानवी हक्काची तरतूद भारतात केली गेली. या मानवी हक्काचा इतिहासाचा विचार केला तर प्राचीन कालखंडात अनेक संस्कृती, अनेक विचारवंत, अनेक राजवटी, अनेक राजांनी मानवी हक्कासाठी प्रयत्न केले दिसून येतात. मध्ययुगीन कालखंडात अनेक विचारवंतांनी प्रयत्न केले दिसून येतात. आधुनिक कालखंडात तर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून जगातील प्रत्येक राष्ट्रात, राज्यात प्रत्येक व्यक्तीला मानवी हक्क प्रदान करण्यासाठीचे प्रयत्न केले जातात. यावर आपण मानवी हक्काची संकल्पना, मानवी हक्काचा अर्थ आणि मानवी हक्काचा इतिहास या ठिकाणी आपण अभ्यासला. आपण या ठिकाणी थांबणार आहोत. थँक्यू.